होणार आहे। या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याचा देशभरातील कोट्यवधींचा फायदा होणार असून पंतप्रधान मोदी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची मोठी घोषणा करतील। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। म्हणजेच तुमचा PM किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, येत्या काही दिवसांमध्ये हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तारीख सुद्धा समोर आली आहे। त्याला स्किप न करू नका। पण शेतकरी मित्रांनो, त्याआधी तुम्हाला काही नियम सरकारने फॉलो करायला सांगितलेले आहे। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता पूर्ण बघा, म्हणजेच पूर्ण करायला सांगितलेले आहे। तर हे नियम तुम्ही पूर्ण केले नसतील तर तुमचे नाव PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यातून वगळले जाऊ शकते। त्यामुळे सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत चला। नियम पाहणार आहोत, तारीख सुद्धा पाहणार आहोत, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला तुमचा हप्ता जमा होणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। त्या फायद्याच्या बातम्या ह्या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा जमा होणार असल्या म्हणून जात आहे। पण आता नवीन अपडेट समोर आली आहे। त्यानुसार या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। कोणत्या महिन्यात जमा होणार आहे, कोणत्या तारखेला जमा होणार आहे, चला जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या योजनेतील 23वा हप्ता जून महिन्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत होता। मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी दौऱ्यावर असताना 22वा हप्ता जमा केला होता। त्यावेळी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम DBT द्वारे जमा करण्यात आली होती। आता पुढील हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे। म्हणजे 22वा हप्ता देण्यात आल्यानंतर 23वा हप्ता देखील लवकरच देण्यात येणार आहे। काय मोठी अपडेट आहे, चला जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 6000 रुपये 3 टप्प्यात जमा करण्यात येतात। आतापर्यंत आकडेवारीनुसार पहिला टप्पा एप्रिल ते जुलै कालावधीत जमा होता। त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात दुसरा हप्ता जमा करण्यात येतो। तर डिसेंबर ते मार्च महिन्यात तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जातो। मात्र 22वा हप्ता मार्च महिन्यात जमा करण्यात आला, त्यामुळे 23वा हप्ता जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जूनच्या अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल असे सांगितले जात आहे। मात्र याविषयी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अफवावर विश्वास ठेवू नका। सध्या असे सांगितले जात आहे की जून किंवा जुलै महिन्यात या हप्त्याचे वितरण करण्यात तुमच्या बँक खात्यात थेट जमा होऊ शकते। आणि शेतकरी मित्रांनो, जेव्हा हप्ता येईल तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलवरती खरी अपडेट सांगितली जाईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तरी शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया की सरकारने कोणते नियम सांगितलेले आहे ज्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा होऊ शकतात। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। लाभार्थी यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील। या योजनेच्या यादीत घरबसल्या सुद्धा तपासू शकता। काय आधार कार्ड अपडेट केले का नाही? यादीत नाव तपासण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कामे करावी लागणार। किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे। त्यानंतर लाभार्थी यादीचा पर्याय निवडायचा आहे। लाभार्थी यादीत तुमचे नाव नसेल तर संपर्क साधा। नाव तपासण्यासाठी आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकायचे आहे आणि गेट डेटा पर्यायावर क्लिक करायचे आहे। पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करून तुमची माहिती तपासायची। त्यानंतर तुमचे नाव यादीत आहे किंवा नाही तुम्ही पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, सरकारने सांगितलेले अटी आणि नियम वेळेत पूर्ण करून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारीख आणि इतर माहिती जाणून घेतलेली आहे। पुढील व्हिडिओमध्ये आणखी खरी आणि महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।